सरकारच्या नाकर्तेपणावर आणि बदलापूरचा जो घटना झाली त्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकवटायला लागलेला होता। जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार अडचणीत येतं तेव्हा तेव्हा ठराविक काही वकील आहेत की जे त्यांना मदत करायला पुढं येतात। जे वकील मराठा आंदोलनात मराठा समाजाचं आरक्षण मिळू नये यासाठी कोर्टात गेले, जे अन्य वेगळ्या वेळी कोर्टात गेले, तेच वकील महाराष्ट्र बंदचा जी घोषणा झाली विरोधी पक्षाच्या वतीनं त्यावेळी सरकार अडचणीत येत आहे आणि कडकडीत बंद महाराष्ट्रातली जनता पाळणार आहे हे लक्षात आल्यावर काल कोर्टात गेले। कोर्टाने निर्णय दिला। निर्णय दिल्यानंतर कोर्टाचा अवमान करायचा नाही म्हणून महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब माझ्याशी बोलले, नाना पटोलेंशी आम्ही बोललो आणि त्यातनं असा निष्कर्ष काढला की कोर्टाचा अवमान करण्यापेक्षा या सरकारचा निषेध करण्यासाठी बदलापूरसारख्या घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी सरकार दक्ष होण्यासाठी आणि बदलापूरची घटना जी झाली तिचा पूर्ण निषेध करण्यासाठी आपण 1 तास मूक आंदोलन तोंडावर काळ्या पट्ट्या लावून करू असं ठरलं आणि आज महाराष्ट्रभर हे आंदोलन आज झालं। थोड्या वेळापूर्वी शरद पवार साहेबांनी देखील पुण्यात आपलं हे आंदोलन पूर्ण केलं, संपवलं। तसं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुंबईत बसलेले आहेत। सगळ्यात महाविकास आघाडीचे नेते आपापल्या गावात शहरामध्ये बसून त्यांनी हे मूक आंदोलन केलं आहे। आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे, महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी या सुरक्षित नाहीत। महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींची सुरक्षितता करण्यासाठी काही ठोस उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत। सरकार सध्या जाहिरातीमध्ये मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये बसेस पाठवून आमच्या महिलांना बोलवून त्यांच्यासमोर भाषणं करण्यात एवढं गुंग झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्यावर जे अत्याचार चालू आहे त्यासाठी पोलिसांना वेळ नाही। पण अशा मोठ्या मोठ्या इव्हेंट्स मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांच्या ज्यावेळी होतात त्यावेळी त्याला बंदोबस्त देण्यासाठी मात्र पोलिसांच्याकडे भरपूर वेळ आहे। हा विरोधाभास महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या देखील लक्षात आलेला आहे आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आहे, 2 महिन्याचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी आज एकवटून सांगतायत तुमचं आम्हाला काही नको, फक्त आम्हाला सुरक्षितता द्या। सामाजिकदृष्ट्या सुरक्षितता आम्हाला देण्यासाठी सरकार काय करणार हे सांगा। आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्या वतीनं आमच्या लहान मुलींच्या वतीनं ज्यांच्यावर हे अत्याचार गेले काही आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही, 2014 साली महाराष्ट्रातल्या महिलांच्यावर 14 साली 26,000 गुन्हे महिलांच्या अत्याचाराचे महाराष्ट्रात नोंद झालेले होते। आता 23 साली मागच्या वर्षी या गुन्ह्यात वाढ झाली आणि 47,000 गुन्हे नोंद झालेले। लहान मुलांच्या बालिकांच्या विरोधी बालकांच्यावरच्या अत्याचाराचे गुन्हे 14 साली 8,000 होते, आता त्याच्यात चौपट वाढ झालेली। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात स्थिर नाही आहे। सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून शाळेत मुली पाठवताना देखील आज महाराष्ट्रातले नागरिक थोडेसे घाबरलेले आहेत। आमची या निमित्तानं सरकारला आग्रहानं मागणी आहे की 1ली ते 4थी जी प्राथमिक शाळा आहेत किमान त्या प्राथमिक शाळांच्या नेमणुका करताना त्या सगळ्या महिला असल्या पाहिजेत। त्या महिला शिपाई पण महिला असाव्यात आणि शिक्षिका पण महिला असाव्यात, मुख्याध्यापक पण महिला असाव्यात। असं जर केलं तर अशा गुन्ह्यामध्ये बरीच कमतरता येण्याची शक्यता आहे। सरकारचं ऐकल्याशिवाय काही करत नाहीत। पोलीस वाट बघतात सरकारी पक्षाकडून काही फोन येतोय का आणि मग गुन्हे नोंद करतात। ती प्रवृत्ती पोलिसांची बदलली पाहिजे। आम्ही अपेक्षा करतो की बदलापूरची घटना झाली त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना सस्पेंड व्हावं लागलं,
परवाच्या आणखीन 1-2 घटनांमध्ये देखील पोलिसांना सस्पेंड करण्याची पाळी आली. त्यामुळं सरकारी पोलिसांनी आता लक्षात घ्यावं, कोणतीही घटना झाली तर ते सस्पेंड होत आहेत. त्यामुळे सरकारचं किती ऐकायचं आणि योग्य कर्तव्य किती करायचं याचं भान ठेवून पोलीस खात्यानं देखील काम करायला पाहिजे, अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.